दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला दोघांची एकत्रित कामाची क्षमता दिलेली आहे। या उदाहरणामध्ये अ आणि ब एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तेच काम ब आणि क 15 दिवसात पूर्ण करतात, तर अ आणि क ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात। आणि शेवटी विचारलेले आहे की क ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो। आता या उदाहरणामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी 2-2 व्यक्ती मिळून हे काम करत आहे। ब आणि क ते काम 10 दिवसामध्ये करतो, अ आणि ब ते काम 10 दिवसामध्ये करतो, ब आणि क ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि अ व क मिळून ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो। या ठिकाणी ही जी कामाची क्षमता आहे ती दोघांची आहे, दोघांची दिलेली आहे। आता अ आणि ब हे जे काम करतात ते एकूण काम किती आहे ते काढण्यासाठी आपल्याला या तिघांचीही लसावी काढावी लागणार आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण काम मिळून जाईल। आता तिघांचा 10, 15 आणि 20 यांचा लसावी काढला तर तो लसावी 60 येतो, म्हणजे पूर्ण काम 60 आहे असे माना। आता अ आणि ब मिळून 60 काम 10 दिवसात करतात, म्हणजे त्यांची एका दिवसाची क्षमता ही 10×60 म्हणजे एका दिवसाची क्षमता 6 येते। ब आणि क एक काम म्हणजे 60 काम 15 दिवसामध्ये करतात, तर त्यांची दोघांची एकत्रित एका दिवसाची जी काम करण्याची क्षमता आहे ती 15×4 = 60 म्हणजे 4 येते। आणि अ व क मिळून ते काम 20 दिवसामध्ये करतात, म्हणजे त्यांची एका दिवसाची काम करण्याची क्षमता ही 60/20 बरोबर 20×60 म्हणजे अ आणि क हे एका दिवसामध्ये 3 काम पूर्ण करतात। आता आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागणार आहे, म्हणजे अ, ब आणि क यांची एकत्रित क्षमता एका दिवसाची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला मिळून जाईल। आता या तिघांची जर आपण बेरीज केली 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि यांची या ठिकाणी दोघे मिळून काम करतात, म्हणून 2 लिहून घ्यायचे आणि अ अधिक ब अधिक क म्हणजेच 13। कारण या ठिकाणी हे 2 का घेतले तर या ठिकाणी अ हा 2 वेळा, ब हा 2 वेळा आणि क हा 2 वेळा आलेला आहे, म्हणून हा 2 आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांची एकत्रित बेरीज अ अधिक ब अधिक क ही करून घेतलेली आहे। आता तिघे मिळून हे 2 वेळा काम करत होते, म्हणून हा 2 जो आपण इकडे घेतला तो 2 आपण 13कडे भागिलेमध्ये पाठवून द्यायचा, कारण या ठिकाणी हा अ अधिक ब अधिक क ला गुणिले आहे। आता 13/2 बरोबर 6.5 म्हणजे 6.5। तिघांची एकत्रित एका दिवसाची जी क्षमता आहे ती 6.5 आहे। आता आपल्याला क ते काम किती दिवसात पूर्ण करतो हे काढण्यासाठी क ची एका दिवसाची क्षमता काढावी लागणार आहे। आता अ अधिक ब अधिक क यांची तिघांची एका दिवसाची क्षमता ही 6.5 आहे। यातून जर आपण अ आणि ब यांची क्षमता वजा केली म्हणजे आपल्याला क ची क्षमता मिळून जाईल। अ अधिक ब यांची क्षमता ही 6 आहे। आपण 6.5 मधून म्हणजे अ, ब आणि क यांच्या एका दिवसाची क्षमतेमधून ब आणि क यांची एका दिवसाची क्षमता वजा केली म्हणजे आपल्याला क ची एका दिवसाची क्षमता मिळून जाते। 6.5 मधून 6 गेल्यानंतर 0.5 ही आपल्याला क ची क्षमता मिळते। आता क एका दिवसामध्ये 0.5 काम पूर्ण करतो, तर त्याला 60 काम करण्यासाठी किती दिवस लागतील? क बरोबर 60/0.5। आता दशांश चिन्ह घालवण्यासाठी वरती एक 0 वाढवावा लागतो। वरती एक 0 दिला म्हणजे आपला दशांश चिन्ह निघून जातो। आता 5 ने 600ला भाग द्यायचा आहे। 5 1 5 5 1 5 1 उरला 10 झाले, 5 दुणे 10 5 दुणे 10 0 उरला 0 जशाला तसे, म्हणजे क ते काम करण्यासाठी 120 दिवस घेतो।